गुड मॉर्निंग. आज आपण ह्युमन डेव्हलपमेंट या विषयाच्या अंतर्गत स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट हे पाहणार आहोत. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट दोन आहेत. फर्स्ट प्रीनेटल डेव्हलपमेंट, प्रीनेटल स्टेजेस, आणि दुसरं आहे पोस्टनेटल स्टेज. आता प्रीनेटल स्टेज म्हणजेच जन्मपूर्व अवस्था आणि पोस्टनेटल स्टेज म्हणजे जन्मोत्तर अवस्था, म्हणजे जन्मानंतरची अवस्था. आणि ही जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळ असतं त्यावेळेसचे काय अवस्था आहेत ते पाहूया. तर याचे क्लासिफिकेशन असे आहे की यामध्ये पिरियड ऑफ ओवम, पिरियड ऑफ एम्ब्रियो आणि पिरियड ऑफ फिटस, या तिन्ही स्टेज आपण फर्स्ट सेममध्ये पाहिलेल्या आहेत. आता पाहूया पोस्ट नेटल स्टेजच्या अंतर्गत कुठले टाईम पिरियड्स आहेत. तर या बाबतीत वेगवेगळ्या वैज्ञानिक किंवा अभ्यासकांनी वेगवेगळे सांगितले. कुणी सांगितलं 7 आहेत, कुणी सांगितलं 5 आहेत. पण प्रसिद्ध हरलॉक यांच्याप्रमाणे आपण पोस्टनेटल स्टेजच्या अवस्था पाहूया. तर पोस्टनेटल म्हणजे अ पोस्टनेटल पिरियड बिगिन्स इमिडिएटली आफ्टर द बर्थ ऑफ अ चाइल्ड. तर ह्यामध्ये पहिली अवस्था आहे इन्फॅन्सी. इन्फॅन्सीला मराठीत म्हणतात शेशव अवस्था. इट इज द पिरियड फ्रॉम बर्थ टू 2 years. जन्मापासून 2 वर्षाची कालावधी इन्फॅन्सीची असते. इट इज द पिरियड ऑफ युअर लाईफ व्हॅन यू आर अ व्हेरी यंग चाइल्ड. दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अँड शॉर्टेस्ट पिरियड ऑफ ऑल डेव्हलपमेंटल स्टेजेस. तर ऑल डेव्हलपमेंटल स्टेजेस कोणत्या? तर चाइल्डहूड, ॲडोलसेंट, ॲडल्टहूड इत्यादी. तर इन्फॅन्सीचा कालावधी काय झाला? 0 to किंवा बर्थ टू 2 years. आता मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात शॉर्टेस्ट पिरियड ऑफ ऑल डेव्हलपमेंटल स्टेजेस म्हणजे फक्त 2 वर्षाचा कालावधी इथे. आणि चाइल्डहूडमध्ये, ॲडोलसेंटमध्ये 5-5, 6-6 वर्षांचा तो, त्याच्यापेक्षा जास्तचा तो कालावधी असतो. ओके. तर आपण इन्फॅन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय पाहिलं आहे की ह्याचा टाईम पिरियड आहे 0 ते 2 वर्ष आणि इट इज द पिरियड फ्रॉम बर्थ टू 2 years. आणि त्यानंतर दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. द फर्स्ट स्टेज आहे हा ऑफ. आणि दुसरं आपण महत्त्वाचं पाहिलं आहे की दिस इज द शॉर्टेस्ट पिरियड ऑफ ऑल डेव्हलपमेंटल स्टेज. म्हणजे काय म्हटलं आहे? शॉर्टेस्ट पिरियड. आता लँग्वेज ऑफ न्यूबॉर्न इज द क्राय अँड अनकॉर्डिनेटेड मुवमेंट्स. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं लँग्वेज म्हणजे नुसतं रडतो आणि त्याचे जे मुवमेंट्स असतात ते अनकॉर्डिनेटेड, म्हणजे त्याला काय ताळमेळ नसतो. ड्युरिंग दिस स्टेज द चाइल्ड ओनली नीड्स नरिशमेंट, केअर अँड एक्स्ट्रीम डिपेंडन्स ऑन ॲडल्ट. म्हणजे त्याची ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी तो ॲडल्ट्सवर, वयस्क माणसांवर, आपल्या पॅरेंट्सवर डिपेंड असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जेव्हा तो थोडा मोठा होतो 1 वर्षानंतर, तर असं म्हटलं जातं की इन्फॅन्सीचे जे ह्या पिरियडचे जे मुलं आहेत, जे बालक आहेत, ते ग्रेट इमिटेटर असतात. म्हणजे अनुकरण करतात. आईने काय म्हटलं, कोण कसं बोलतं आहे, त्यांचं इमिटेशन करतात त्यांचं. आता ह्या इन्फॅन्सीवर काय प्रश्न विचारू शकतात? तर फर्स्ट MCQमध्ये की व्हॉट इज द एज ऑफ इन्फॅन्सी, आणि दुसरं 2 मार्कांना 3 मार्कांना शॉर्ट नोट्स ऑन इन्फॅन्सी. ओके. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की शेशव अवस्था म्हणजे काय असते. आपण आता सेकंड स्टेज पाहूया, चाइल्डहूड.
ही जीवनाची खूप महत्त्वाची स्टेज आहे आणि ह्याचा टाईम पिरियड आहे. दिस स्टेज रेंज फ्रॉम 3 to 6 years. ओके. दिस स्टेज कॉल्ड प्रॉब्लेम एज, टॉय एज. आता टॉय एज सारखं मुलांना खेळणी लागते, त्यामुळे ह्या एजला टॉय एज म्हटलं गेलं आहे. आणि प्रॉब्लेम एज का तर कापणे, गिळणे काहीतरी, सारखं पडतो मुलगा खेळता खेळता, चालताना, तर अशा अनेक प्रॉब्लेम्स त्या एजमध्ये पाहायला मिळतात. दुसरं आहे, इन दिस पिरियड चाइल्ड फेमस फॉर निगेटिव्ह बिहेवियर, म्हणजेच नो टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला नाही, म्हणजे चल येतोय का, नाही. मला हे तुझ्या हातातलं खेळणी देतो का, तर नाही. प्रत्येक गोष्टी त्यांचं आधी नाही असतं. तर चाइल्डहूडमध्ये पण 2 स्टेजेस आहे. फर्स्ट ह्याला आपण म्हणू शकतो प्री चाइल्डहूड आणि सेकंड लेटर चाइल्डहूड. लेटर चाइल्ड. दिस पिरियड रेंज फ्रॉम 6 to 12 years. ओके. ही काय ह्याची टाईम पिरियड 6 ते 12 वर्ष. डिफरंट नेम्स ऑफ दिस पिरियड ॲज लाईक गेंग एज, स्कूल एज. तर गेंग एज का ह्याला म्हटलं आहे ह्या टाईम पिरियडला, कारण ह्या कालावधीमध्ये मुलांना आपल्या समवयस्क मुलांबरोबर राहणं आवडतं आणि जास्त करून ते त्यांच्याबरोबरच राहणं त्यांना आवडतं. द चाइल्ड लर्न टू गेट अलॉंग विथ एज मेट्स. ओके. तर आपण ह्याच्यामध्ये काय पाहिलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की प्री चाइल्डहूड म्हणजे 3 ते 6 वर्षांच्या मुलांना म्हणतात आणि लेटर चाइल्डहूड 6 ते 12 वर्षांच्या मुलांची कालावधी आहे. ह्या लेटर चाइल्डहूड ह्या पिरियडमध्ये ह्या पिरियडला आपण टॉय एज पण म्हणतो आणि ह्याला टॉय एज पण म्हणतो आणि ह्याला आपण म्हणतो स्कूल एज. ओके. प्लस गेंग एज. नेक्स्ट याची स्टेज आहे ॲडोलेसंट, म्हणजेच किशोरावस्था. आता किशोरावस्थामध्ये पण 2 आहे स्टेज, म्हणजे प्री ॲडोलसेंट आणि लेट ॲडोलसेंट. ह्यांचा कालावधी आहे 13 ते 16 आणि इथे 17 ते 20 किंवा 21, म्हणजे ह्यामध्ये पण 1-2 वर्ष इकडे तिकडे म्हटले गेले आहेत. आपण पुढचं पाहूया ॲडोलसेंट कशाला म्हटलं आहे. तर ॲडोलसेंटमध्ये अर्ली ॲडोलसेंट, प्री किंवा अर्ली ॲडोलसेंट. द वर्ड ॲडोलसेंट कम्स फ्रॉम द लेटिन वर्डपासून हा ॲडोलसेंट शब्द आलेला आहे. ह्याचा अर्थ आहे ग्रो टू मॅच्युरिटी. म्हणजे वाढतं वय आहे हे, म्हणजे मॅच्युरिटीकडे चाललं आहे हे वय. ॲडोलसेंट विच मीन्स तुमच्या लक्षात आलं असेल ग्रो टू मॅच्युरिटी. इन दिस स्टेज प्युबर्टी ऑकर. अँड ॲडोलसेंट ट्राईंग टू एस्टॅब्लिश सेल्फ आयडेंटिटी. स्वतःची आयडेंटिटी त्यांना तिथे करायची असते. त्याचबरोबर लेट ॲडोलसेंटचं कालावधी आहे 16 किंवा 17 to 20 किंवा 21. ओके. It is time to develop knowledge and skills, learn to manage emotions and relationship. ह्या फारच सेन्सिटिव्ह होऊन जातात यावेळेस, कारण अनेक ह्याच वयाला असं म्हटलं आहे की स्ट्रेस अँड स्टॉर्म एज,
म्हणजे हिंदीमध्ये त्याला म्हणतात की तणाव और तूफान की अवस्था. का असं म्हटलं आहे तर कारण अनेक हॉर्मोन्स ह्याच्यामध्ये सिक्रेट होत असतात आणि त्यामुळे यांना काहीतरी असं जोश आलेला असतो आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं, पण टेन्शन पण असतं, शरीरामध्ये बदल पण चालू असतात. त्यामुळे ह्याला स्ट्रेस आणि स्टॉर्मची अवस्था असं म्हटलं गेलं आहे. थोडक्यात जर आपण पाहिलं तर ॲडोलसेंट द पिरियड ऑफ बिटवीन the period of between childhood and adulthood age. The period range from totally 13 to 21. Okay, next पाहूया ॲडल्टहूड. ॲडल्टहूड रेंज आहे 21 किंवा 21 to 40 प्री ॲडल्टहूड अँड पोस्ट ॲडल्टहूड रेंज आहे 41 to 60. Okay, the period range from 41 to 60. This stage physical changes begin to occur. Hair begin to thin and gray, wrinkle appears and muscles lost tone. यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की ॲडल्टहूडमध्ये केसांचा रंग पांढरा व्हायला सुरुवात होते, मसल्स टोन कमी होत जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं की महिलांमध्ये मेनोपॉज बघायला मिळतो आणि हार्मोनल चेंजेस असल्यामुळे ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये पण एक वेगळा बदलाव दिसतो. ॲडल्टहूडला म्हटलं गेलं आहे की ह्या एजमध्ये करिअर आणि मेट सिलेक्शन हे डेव्हलपमेंटल टास्क ह्या एजमध्ये असतात आणि पोस्ट ॲडल्टहूडमध्ये किंवा लेट ॲडल्टहूडमध्ये अनेक गोष्टींचं समायोजन करावं लागतो. या सगळ्या एकतर शारीरिक फिजिकल जे चेंजेस होत असतात त्यांच्याबरोबर एक ॲडजस्टमेंट करावी लागते आणि बऱ्याच वेळा ह्याच एजमध्ये मुलं जे असतात ते शिकून बाहेर गेलेले असतात आणि त्याला एम्प्टी नेक्स्ट म्हणतात किंवा रिकामं घरटं. शेवटची स्टेज आहे ओल्ड एज. ह्याचं टाईम पिरियड आहे 60 इयर्स किंवा 61 इयर्स अँड एबो. दिस स्टेज फास्टेस्ट ग्रोईंग एज आणि याला आपण रिटायरमेंट एज पण म्हणतो आणि रिटायरमेंटच्या नंतरचं एज म्हणतो. त्यामध्ये पण फिजिकल चेंजेस खूप होत असतात आणि समायोजनाचा करून घ्यावं लागतं स्वतः बरोबर आणि घरच्यांबरोबर. तर आज आपण जे पाहिलं त्याचं परत तुम्ही एकदा रिव्हिजन करा आणि कॉलेजमध्ये आल्यावर आपण पाहूया की अजून काय चर्चा ह्याच्यावर करता येईल. ओके, थँक्यू.